या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। निवडणुकीपूर्वी शहरात रोज पाणी पुरवठा करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात सोलापूरकरांना आजही 4-5 दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। तब्बल 850 कोटी रुपये खर्च करून दुहेरी पाईपलाईन योजना राबविण्यात आली, तरीही शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। नागरिकांच्या मते दुहेरी पाईपलाईन प्रकल्प हाती घेताना जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता, पाण्याच्या टाक्यांची संख्या तसेच शहरातील जुनी अंतर्गत पाईपलाईन यांचा पुरेसा विचार करण्यात आला नाही, त्यामुळे मोठा खर्च करूनही अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही। दरम्यान आता पुन्हा सुमारे 1450 कोटी रुपये खर्च करून नवीन पाईपलाईन, जलशुद्धीकरण केंद्रे आणि पाण्याच्या टाक्यांवर खर्च करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे। त्यापूर्वी वीज वितरण कंपनीवर दोष टाकणे, मोटारी बंद पडत असल्याचे कारण सांगणे अशा भूमिका प्रशासनाकडून मांडल्या जात असल्याची टीकाही नागरिक करत आहेत। भविष्यात मोटारी जुन्या झाल्याचे कारण देत त्यांना बदलण्यासाठीही मोठा निधी मागितला जाईल अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे। पूर्वी हिप्परगा तलावातून शहराला पाणी पुरवठा होत असताना दिवसातून 2 वेळा पाणी मिळत होते, मात्र आज सुमारे 100 किलोमीटर अंतरावरून 2 पाईपलाईनद्वारे पाणी आणले जात असूनही नागरिकांना 4-5 दिवसांनीच पाणी मिळत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूरला नेमके कुठे नेऊन ठेवले आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून या संपूर्ण परिस्थितीबाबत अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी स्पष्ट उत्तर द्यावे अशी मागणी सोलापूरकरांकडून केली जात आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।